आदर नसल्या कारणाने सोनूचं सोन्या झालंय आणि जेव्हा त्यांना काम सांगायचे तेव्हा असं झालेलं आहे. तर लहान भाऊ. सो नमस्कार, मी पुणे फिल्म्स कडून अनिश पाटील. आज आपण भेटायला आलो आहोत फर्स्ट क्लास दाभाडेच्या टीमला आणि तिन्ही भावंड आपल्यासोबत आहेत. तर मला प्रत्येकाच्या भूमिकेबद्दल एकदा विचारायचं होतं की काय सांगाल आपण. माझ्यापासून सुरुवात करूया. मी दाभाडे परिवारातली मोठी मुलगी आहे, म्हणजे जिचं खरं नाव जयश्री भोर दाभाडे असं आहे. तायडी म्हणजे या दोघांची. आणि जसे आपल्या घरात आपल्या मोठ्या बहिणी असतात, मी माझ्या घरात पाहिल्यात, हे कॅरेक्टर तसंच आहे. सासर माहेर दोन्ही जपणारी, दोन्हीकडे लक्ष देणारी, कधी कधी थोडं जास्त लक्ष देणारी माहेरी, आणि भावंडांवर प्रेम करणारी. खूप थोडी चिडचिडी आहे, थोडी प्रेमळ आहे, पण आपल्या आजूबाजूला अशी कॅरेक्टर्स दिसतात तशी कॅरेक्टर आहे. आणि मला करायला खूप मजा आली. आणि हे दोन माझे भाऊ तर होतेच साथीला. मी किरण दाभाडे म्हणजेच पप्पू, आणि पप्पू हा तायडीचा लहान भाऊ आहे आणि सोन्याचा मोठा भाऊ आहे, मधला भाऊ आहे तो. तर ते मधल्या भावाचं जे काही होतं ते होतं की कसं आहे, सगळ्यात बिचारा कोण असतो तर लहान भाऊ असतो, आणि सगळ्यात डाफरणारी आणि एकदम वरच्या लेवलची कोण असते तर ती मोठी तायडी असते. मधल्याचं काही ठरतच नसतं, तो कोण आहे, तो बिचारा आहे का, त्याला काही से आहे का काही, ते आणि एक त्याच्या मनात पण अजिबात ठरत नसतं. तर किरण हा असाच आहे की तो एकतर त्याचं काही ठरत नसतं की आपल्याला काय वाटतंय, मग कोणाशी बोलावं, मनात जे काही आहे ते भरभर बोलून टाकावं का, हे त्याचं काही एकतर ठरलेलं नसतं. मनातल्या मनात खूप गोष्टी साचून ठेवलेल्या असतात आणि ते बोलायची हिंमत नसते. तर त्याचं एक डिफेन्स मेकॅनिझम काय असतं तर तुसडेपणाने वागायचं. पण त्याला हे कळत नसतं की ते तसं वागता वागता तो स्वतःला तर डिफेंड करतोय, पण तो फॅमिलीला अटॅक करतोय. आणि ते अटॅक फार फार मोठे अटॅक्स होत आहेत आणि ज्याच्यामुळे ताटातूट होण्याची शक्यता फार जास्त असते. तर असा हा किरण आहे आणि फार तसा मनानी फार चांगला आणि गोंडस आहे. आणि सोन्याची बोलता चांगलं. मी या घरातला सगळ्यात धाकटा भाऊ आहे. जी भावंड आहेत माझी, ती सततच मला त्रास देत असतात, वाईट बोलत असतात. माझं नाव प्रशांत आहे खरं तर, किती छान नाव आहे, पण तरी त्या प्रशांतचं त्यांनी सोनू केले. तर त्यांना माझ्याबद्दल काही आदर नसल्या कारणाने सोनूचं सोन्या झालंय आणि जेव्हा त्यांना काम सांगायचे तेव्हा असं झालेलं आहे. तर लहान भाऊ असल्या कारणाने लहान भावंड उपेक्षित असतात, लहान भावंड शोषित असतात आणि लहान भावंडांचं अस्तित्व हे स्वघोषित असतं. तसं माझं पात्र आहे. आपण ट्रेलर मध्ये बघितलं की चितीनांची आणि सिद्धार्थ सरांची जी नोकझोक आहे ते आपल्याला पूर्ण फिल्म मध्ये बघायला मिळणार आहे. खूप म्हणजे मॅडमचा एक ठरलेला डायलॉग पण आहे त्याच्यामध्ये, खड्ड्यात जा. करेक्ट. मॅमनी तो त्याच्यामध्ये वापरलेला. जीव ओतलाय अगदी, आणि असा जीव ओतलाय त्या दोन शब्दात, खड्ड्यात जा. की माणूस गेलंच पाहिजे. माझ्या मनातलं डायलॉग मध्ये उतरून आलेलं आहे. म्हणजे कोणी घर देता का घर नंतर खड्ड्यात जा, हेच तुझं फेमस एवढा मोठा 50 दिवस भरत नव्हता. वट सम्राट म्हणाला. ओ बाप रे. परत ट्रेलर मध्ये आपल्याला दिसते की खूप काय काही छान छान सीन आहे. तर म्हणजे कुठले तुम्हाला मला एक तो जागरण उदाहरणचा सीन जो होता तो मी बघितला अगदी लाईटली, म्हणजे 2-3 सेकंदाचा. त्याबद्दल आपल्या काय आठवणी सांगू शकता का? एक गोंधळाचा अख्खा सिक्वेन्स आहे सिनेमामध्ये, तो अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर येतो. त्यांनी बऱ्याच गोष्टी बदलतात त्या इन्सिडेंट नंतर. एक सुंदर गाणं आहे जे क्षितिज पटवर्धननी लिहिलंय आणि अमित राजनी संगीतबद्ध केलंय. आणि तो आमच्या सगळ्यांसाठीच तो सिक्वेन्स फार महत्वाचा आहे, कारण सिनेमात सुद्धा तो विशेष एका टप्प्यावर येतो आणि आम्ही शूट करत असतानाही अख्खी रात्र त्याच्यासाठी शूट करत होतो. तर त्याच्यातही आम्हाला खूप मजा आली. सो तो सिक्वेन्स विशेष चांगला आहे. असतो रे. आणि सेटवर सगळ्यात जास्त मस्ती कोण करतं असं मगाशी आपण सांगितलं, सिद्धार्थ सर. तर तसं सिन्सिअरली काम करणारा कोण आहे? आमचे लाईटमन होते. लाईटमन पण असं नसू शकतं का की आम्ही मस्ती केली आणि आम्ही सिन्सिअरली अत्यंत सिन्सिअर आहेत दोघं. पण आम्हाला आणि इन्क्लुडिंग मी, इन्क्लुडिंग सिनेमाचा दिग्दर्शक, सगळी टीम
सगळ्यात जास्त आमच्यात कोणी सिन्सिअर असेल तर त्या निवेदिता सराफ होत्या. हा. त्या प्रचंड सिन्सिअर होत्या. म्हणजे ठीक आहे. कधी कधी आम्हाला ना खरं आम्ही खूप सकाळपासून एक 2 वाजेपर्यंत मध्यरात्री वगैरे शूट केलंय. आम्ही एका पॉइंटला असं व्हायचं की कधी संपणार, दमलोय, पण त्या असं कधी म्हणाल्या नाही. त्यांची वाक्य पाठ असायची, त्या सिन्सिअरली उभ्या राहायच्या. आय थिंक आम्हाला म्हणजे सकाळी उठून आमच्यासाठी खाणं बनवून जेवण आणायचं. खाणं Correct, बनवून आणायच्या. correct. म्हणजे सगळ्या दृष्टीने त्यांच्याकडनं आम्हाला सगळ्यांना शिकण्यासारखं होतं. आणि आम्हालाच असं नाही, अख्ख्या युनिटला, म्हणजे जसं तो म्हणाला की लाईट बॉईज वगैरे हे सगळेच खूप काम करतात, पण त्या ज्या हुद्द्यावर आहेत, त्यांचं आता जे स्थान आहे ऍक्टर म्हणून सुद्धा, इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, तरी सुद्धा इतक्या सिन्सिअरली काम करणं हे खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं. आणि मला वाटतंय निवेदिता ताई नंतर मी जर का नाव घेईन तर ते हरीश दुधाडेच आहे. हो. म्हणजे तो मस्ती बिस्ती ह्याच्यामध्ये सहभागी असतो भरपूर वेळेला, पण मी त्याच्या सिन्सिअरिटीची दाद द्यायला तयार आहे. आम्ही सगळेच ऍज अ हो. मॅटर ऑफ फॅक्ट, कारण मग गाण्यांचा सिक्वेन्स असेल किंवा काही महत्वाचे सीन्स जरी असतील आणि भले त्याच्यामध्ये त्याचा डायलॉग नसेल, पण तो त्याची इन्व्हॉल्वमेंट अशी दाखवतो त्या ह्याच्यामध्ये की आपल्याला वाटतं की बापरे, या पात्रांनी खूप मोठं काम केलेलं आहे या सीन मध्ये. आणि त्यांच्यानंतर आम्ही तिघं खूप सिन्सिअर आहोत. हा, म्हणजे फारच नाही, आम्ही ते- खूप सिन्सिअर तोड आपल्याला ट्रेलर मध्ये दिसतं, Correct. त्यात वादच नाही. काय तोडच आम्ही नाही. खूप सिन्सिअर आहोत. आणि अजून असं विचारायचं होतं आपल्याला की ऑल ओव्हर फॅमिली पॅकेजेस आहे पूर्ण सिनेमा, Correct. तर आपल्याला एक खूप चांगला संदेश मिळणार आहे याच्यातून. तर प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन पाहावा अशी आपली रिक्वेस्ट आहे बरोबर. प्रत्येक प्रेक्षकांना आणि प्रत्येक बहीण भावांना पण. आणि का मी जसं म्हणलं की ट्रेलर मध्येच कळतं तुमच्या वरचे नोकझोक बघून की किती बहीण भावांचं प्रेम पण आहे आणि चिडचिड. नोक जोक आहेच आहे. नोक जोक तर कमाल आहे, पण प्रेम पण आहे. हो. ओके, सो नक्की थिएटरमध्ये आपण बघूया. प्लीज बघा 24 जानेवारी पासून Yes. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात फॅमिलीला घेऊन जा. आमचा फर्स्ट क्लास दाभाडे हा सिनेमा बघायला. थँक्यू सो मच. Thank you. Thank